प्रख्यात उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद उमेदवार अरुण लखानी यांचे नागपुरात आगमन होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यांच्या नागपूर दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे उत्साहपूर्ण व जल्लोषात स्वागत केले. भारतीय जनता पक्षाने अरुण लखानी यांना चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, सामाजिक क्षेत्रातील कार्य आणि विविध स्तरांवरील संपर्क लक्षात घेता भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. दरम्यान अरुण लखानी यांच्या उमेदवारीला आणखी एक राजकीय आणि सामाजिक पैलू लाभला आहे. त्यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्याशी होत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन वेगवेगळ्या राजकीय विचारसरणींच्या कुटुंबांमध्ये निर्माण होणारे हे वैवाहिक नाते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अरुण लखानी यांनी राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध या दोन वेगळ्या बाबी असल्याचे स्पष्ट केले. वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंधांचा राजकीय निर्णयांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नागपुरात त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांच्या हारांनी सत्कार, घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरुण लखानी यांची उमेदवारी आणि त्यासोबत निर्माण झालेली राजकीय समीकरणे राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.